अधिवेशनामध्ये सुद्धा जरांगेंच्या आंदोलनाचा मुद्दा तापलेला बघायला मिळाला आणि यावरून अनेक नेत्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया आलेल्या दिसतात। त्यातच आज अधिवेशन सुरू होण्याच्या आधी विधान भवनाच्या पायऱ्यावरती विरोधकांनी आंदोलन केलंय। यावेळेला फसवणूक नको, आम्हाला आरक्षण द्या अशी घोषणाबाजी सुद्धा विरोधकांनी केली आहे। या सगळ्याविषयी बोलूया। खरं तर फसवणूक नको, आरक्षण द्या अशी घोषणाबाजी आपण पाहिलेली आहे। विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती ही घोषणाबाजी विरोधकांनी केली आहे। आपल्यासोबत आमदार रवींद्र धंगेकर सुद्धा जोडले गेलेले आहेत थेट विधिमंडळाच्या परिसरामधून। पंकज दळवी सुद्धा आपल्यासोबत आहेत। धंगेकरजी, एकीकडे आरक्षणाचा विषय इतक्या दिवसांपासून तापलेला दिसतोय, आज अधिवेशनामध्ये सुद्धा याचे पडसाद उमटले। काय नेमकी भूमिका आहे मराठा आरक्षणाविषयी? बघा, मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन पूर्वी केलं होतं त्याच्यामध्ये शिंदे सरकार, फडणवीस सरकारने लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रामधला सगळा मराठा समाज एकटवला आणि ह्या आंदोलनामध्ये सामील झाला। जे आंदोलन चुकीच्या पद्धतीने शिंदे आणि फडणवीस सरकारने हाताळलं त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाला आणि हे करत असताना मागच्या विधानसभेमध्ये फडणवीस साहेबांनी जी भीमगर्जना केली की मी 40 दिवसांमध्ये आरक्षण देईन, मराठा धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटला देईन, आणि ही भीमगर्जना केल्यानंतर आज मराठा समाजाला कुठं आरक्षण दिलेलं दिसत नाही। आणि ह्याच्यामध्ये मागच्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री भेटले आणि अनेक मंत्री त्यावेळेला मनोज जरांगे पाटलांना भेटले। आमची हीच मागणी होती की तुमचं संभाषण जरांगे पाटलांबरोबर काय झालं हे कुठेही सविस्तर चर्चा त्यांनी मंत्रालय आमच्या विधानसभेत केली नाही। आणि आज ज्या परिस्थितीमध्ये गेल्या कित्येक दिवस जरांगे पाटलांना फसवण्याचं काम हे सरकार करत आहे, त्यामुळे तो आजचा उद्रेक आहे आणि आजचा जो उद्रेक आहे तो आज समाज काही रस्त्यावर आलेला आहे। आणि जर मराठा समाजाला जर आरक्षण देण्याची तुमची कुवतच नव्हती तर तुम्ही त्यांना शब्द दिला नव्हता पाहिजे, व्यासपीठावरनं भाषणं केली नव्हती पाहिजे आणि ह्याच्यामुळं मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि त्यांची पूर्णपणे ह्याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे। मागच्या आठवड्यामध्ये विधानसभेमध्ये एक विधेयक पास झालं तर ते मागच्याच सरकारी ज्यावेळेला उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेलाच कोर्टामध्ये तेच विधेयक दाखल आपण ते विधेयक कोर्टामध्ये सादर केलं होतं आणि त्याच्यामध्ये कोर्टाने अशा आदेश दिले की ह्याच्यामध्ये दुरुस्ती करून तुम्ही पाठवा। म्हणजे मनोज जरांगे पाटील जे आंदोलनावर जे चर्चा सरकारची चालली होती त्याच्यात आणि परवाचं जे विधेयक शिंदे साहेबांनी ठेवलं त्याच्यामध्ये विसंगती आणि ह्याच्यामध्ये ती विसंगती पाहता मनोज जरांगे पाटलांना जी आश्वासनं दिली ती आश्वासन खोटी होती हे लक्षात आल्यानंतर आज जरांगे पाटील परत आंदोलन चालू केले आणि मराठा समाज रस्त्यावर आहे। अगदी धंगेकरजी, जसं तुम्ही म्हणालात की मराठा समाजाची एका पद्धतीने फसवणूक करण्याचा हा सगळा प्रयत्न सरकार करताना दिसतंय। याआधी म्हणजे 10% आरक्षण ज्यावेळेला सरकारने दिलेलं आहे त्यावेळेला मागासवर्ग आयोगाने राज्यामध्ये घरोघरी जाऊन अहवाल सुद्धा तयार केला, त्यानंतर हे 10% आरक्षण दिलंय। मात्र हे आरक्षण टिकेल असं वाटतं का तुम्हाला? बघा, ह्याच्यामध्ये जर देता आला असेल तर त्यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे होतं देता येतं आणि देता येत नाही तर तसं सांगायला पाहिजे होतं। आज लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि मग मराठा समाजाची मतं घ्यायची, त्यांना आम्ही काहीतरी देतोय आणि काहीतरी करतोय हे सगळे आश्वासनं देण्याच्या पलीकडे ह्याच्यामध्ये कुठलाही या सरकारचा उद्देश नाही आणि मराठा समाजाची पूर्णपणे फसवणूक झालेली। काल जे भारतीय जनता पार्टीचे आमदार बोलत होते की मनोज जरांगे पाटलांबद्दल ज्या पद्धतीने ते वक्तव्य करतात, मराठा समाजाचे वक्तव्य करतात ते अत्यंत चुकीचं आहे। त्यांनी बोलताना काही आमदारांनी असं सांगितलं की फडणवीसांचे उपकार आहेत मराठा समाजावर, म्हणजे हे सरकार आता उपकाराची भाषा बोलायला लागलं। हे जनतेचं सरकार आहे का हे हुकुमशाही चालली हे लक्षात येत नाही आता, कारण हे जर उपकाराची जर भाषा द्यायची असेल तर मग ही जनता त्यांचे उपकार घेते का आता, अशी परिस्थिती आहे। आणि ज्या पद्धतीने आमदार बोलतात मराठा समाजाला, त्यांना माझी एक सर्व समाजाला विनंती की यंदा रस्त्यावर जाऊन
यांना जाब विचारा, यांना अडवून जाब विचारा. बरं. जर तुम्ही आमच्यावर उपकार करत असतील तर तुम्ही आमच्याकडे ज्यावेळेला निवडणुकीत येतात त्यावेळेला का आम्ही तुमचे उपकारच करतो का? ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाज एकदम त्यांच्यामध्ये प्रचंड राग आहे आणि हा रागाचा उद्रेक भविष्यामध्ये याचा काय होऊ शकतो हे सांगता येत नाही. अगदी खूप खूप धन्यवाद रवींद्रजी, तुम्ही सविस्तरपणे बातचीत केलीत यासाठी. पंकज दळवी आमचे प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत. पंकज, ज्यावेळेला मराठा आरक्षणासाठीचं विशेष अधिवेशन घेण्यात आलं होतं ते शांततेमध्ये पार पडलं, मात्र आताच जे अधिवेशन आजचं सुरू आहे त्याच्यामध्ये आता मोठा गदारोळ होताना दिसतोय. यामिनी, अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गाजला आहे. या गेल्या काही दिवसापासून अपेक्षित होतं, मात्र आज विरोधकांनी जी आहे ती आक्रमक भूमिका जी आहे ती सुरुवातीपासूनच घेतली होती. अधिवेशन अर्थसंकल्प हे अधिवेशन 5 दिवसाचंच आहे. अधिवेशन सुरू व्हायच्या काही वेळ आधीच विरोधकांनी पायऱ्यांवरती घोषणाबाजी केली, सरकार विरोधी घोषणा दिल्या. जसं आपण आता ऐकलं, दंगेकरांनी म्हटलं की या आरक्षणाच्या विधेयकाचा मसुदा जेव्हा बनवला त्याच्यातले मुद्दे जेव्हा ठरवले गेले तेव्हा त्याच्यामध्ये विरोधकांना गृहीत धरलं नाही किंवा विरोधकांना विश्वासात घेतलं नाही असा आरोप विरोधकांनी केलाय. त्यामुळे हा मसुदा सुद्धा किंवा हे विधेयक सुद्धा जे आहे ते विधानसभेमध्ये जे मंजूर करण्यात आलेलं आहे ते कोर्टामध्ये टिकणार नाही. सरकार जरी सातत्याने म्हणत असलं की कोर्टात टिकणारा, कायद्याच्या चौकटीत बसणारा जो आहे तो मसुदा तयार केलेला आहे, असं असताना सुद्धा हे आरक्षणाचा विषय जो आहे तो कोर्टात टिकणार नाही.